आज आपण बघणार आहोत रतनजी टाटा हे बदलत्या जमान्यात काय म्हणतात, त्यांची मूल्य व समाजाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय हे आज आपण पाहूयात. रतनजी टाटा म्हणतात, चलता है नाही चालणार. तर ते असं का म्हणतात? कारण यशस्वी लोकांचे अनुभव ऐकणं यासारखं शिक्षण नाही, पण यश वेगळं आणि मूल्यनिष्ठा वेगळी. समाजात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून मूल्य म्हणजे काय आणि मूल्यांवर ठाम विश्वास ठेवून कमावलेलं यश हे खरं यश. ते तुम्ही कसं कमावता हे महत्वाचं. काय दावणीला बांधून यश कमावता हा प्रश्नही महत्वाचा. गैरमार्गाने यशस्वी झालेल्यांबद्दल मला कधीही आदर वाटत नाही. कामात ढिलाई, अपूर्ण काम हे आपल्याला अजिबात नाही चाललं पाहिजे. चलता है या प्रवृत्तीने आपण चालत जातो, तर असं नाही झालं पाहिजे. जोपर्यंत ही चलता है वृत्ती बदलत नाही तोपर्यंत उत्तम यश लाभणार नाही. दुसरं म्हणजे रतनजी टाटा म्हणतात, गुड इज द एनिमी ऑफ ग्रेट. जेमतेम सर्वसाधारण दर्जाच्या गोष्टी चालवून घेण्याची सवय लागलेली माणसं असामान्यत्वापर्यंत पोहोचण्यासाठीची धडपड करणंच विसरून जातात. टोकाचं अपयश एक वेळ परवडलं, पण थपडा बसलेली माणसं जीव जगवण्यासाठी हातपाय तरी हलवतात. पण कौतुकास्पद यश मिळालेल्या माणसांमधल्या किलर इन्स्टिंक्टवर राखेचा थर लवकर चढतो. जेवढं मिळालं तेवढ्यावरच ते खुश राहायला सोकावतात. बदललेल्या जमान्याचे नियमही आता बदलले आहेत. बीइंग गुड इज सिम्पली नॉट गुड इनफ. म्हणूनच तर ते म्हणतात, गुड इज द एनिमी ऑफ ग्रेट. हे कधीच विसरता कामा नये. येतं कधी कधी अपयश, फार काय मनाला लावून घ्यायचं नाही. असं म्हणून जे मिळालंच त्यात संतुष्ट होण्याची वाईट सवय स्वतःला लावून नाही घेतली पाहिजे. आपल्यामध्ये जर ते किलर इन्स्टिंक्ट असेल, आपल्याला जर हरणं माहीत नसेल, अपयश आणि अपमानाच्या खाईत लोटणारा दुसरा क्रमांक आपल्याला मान्य नसेल, तरच आपण चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करू शकतो. पण कधी कधी आपण मात्र दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलो याचंच समाधान मानतो, तिथेच थांबतो. जो दुसऱ्या क्रमांकावर येऊन थांबतो तो कधीच चॅम्पियन होत नाही. त्यामुळे जेमतेम गोष्टींनी समाधानी होणं तातडीने थांबवायला हवं. तिसरी गोष्ट म्हणजे रतनजी टाटा म्हणतात, बी बोल्ड, टेक रिस्क. बी बोल्ड in setting your goals and do not be afraid of taking risk. मोठी स्वप्न पहा. पुढे ते म्हणतात, एकदा देशातल्या काही सीईओंची मीटिंग सुरू होती. एकानं सांगितलं त्यांचं स्वप्न. तो म्हणाला, एके दिवशी कंपनीचे 50% शेअर्स खरेदी करणं हे माझं स्वप्न आहे. मी म्हणालो, 100% का नाही? मोठी स्वप्न पहा, त्यासाठी धडाक्याने कामाला लागा. बिचकू नका, डगमगू नका. धोके असतातच, पत्करा. पुढे चला, माघारी फिरायचं नाही. ज्याला मोठं व्हायचंय त्यानं लीडर होऊनच स्वतःचे मार्ग स्वतः शोधले पाहिजेत. जो इतरांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालतो तो नवीन मार्ग काय शोधणार? यशाची नवीन शिखरं काय गाठणार? म्हणूनच स्वतःचे मार्ग स्वतः शोधा. बी बोल्ड. असा विचार करा की ते आपल्याला का नाही जमू शकत? स्वतःच्या क्षमतांचा पूर्ण वापर करून का नाही मोठे होऊ शकत? त्याचं कारण एकच आहे, आपण धोके पत्करत नाही, आपण रिस्क घेत नाही, आपण धाडसही करत नाही.